नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. मित्रांनो, आज आपण सगळेच श्रीमंत होण्याच्या मागे धावतोय. मोठं घर, गाडी आणि बँक बॅलन्स मिळाला की आपल्याला वाटतं आपण सुखी होऊ. पण तुम्ही कधी पाहिलंय का की कोट्यवधींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसाला रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही, आणि दुसरीकडे रस्त्याच्या कडेला झोपडीत राहणारा माणूस ताणतणाव विसरून घोरत असतो? असं काय आहे त्या झोपडीत? जगाचे वैभव पायाशी असूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या झोपडीचे गोडवे का गायले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या झोपडीत माझ्या या अभंगाचा असा अर्थ पाहणार आहोत जो तुमचे आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या कडव्यात जगण्याचं सर्वात मोठा गुपित दडलंय. आजच्या काळात लोकांना जे नाहीये त्याचं दुःख जास्त आहे. हा अभंग शिकवतो की आहे त्या परिस्थितीत सुख कसं शोधायचं. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे ही ओळ आपल्याला निसर्गाशी जोडते आणि जमिनीवर राहून आकाशाकडे बघण्याची वृत्ती हंबल येट ॲम्बिशियस जोपासण्यास मदत करते. महाराज म्हणतात, महालात तिजोऱ्या आणि पहारे असूनही चोरीची भीती असते, पण झोपडीला दरवाजाच नाही, तिथे भीती कसली? हा विचार आपल्याला अतिसाहित्याची हाव मटेरियलिझम सोडायला लावतो. जितकी कमी साधने तितका कमी तणाव. मिनिमम लिव्हिंग मॅक्सिमम थिंकिंग हा मंत्र मिळतो. मज्जाव विरुद्ध स्वतंत्रता. मोठ्या ठिकाणी जाताना आपल्याला मज्जाव एंट्री प्रोहिबिटेड असतो, पण झोपडीत सर्वांचं स्वागत आहे. हा अभंग माणसाला अहंकारापासून दूर नेतो. लोकांमध्ये मिसळायला आणि स्वतःला कोणापेक्षाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ न समजायला शिकवतो. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा साक्षात इंद्राचं वैभवही तुमच्यापुढे फिकं वाटतं. हा अभंग आंतरिक सुखाचा इनर पीस मार्ग दाखवतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या भावार्थ, जगाच्या नजरेत राजा हा सर्वात सुखी मानला जातो, पण महाराजांना सांगायचे आहे की महालातील सुख हे साधनांवर अवलंबून असते, तर झोपडीतील सुख हे स्थितीवर अवलंबून असते. राजाला महालात झोपण्यासाठी मऊ गादी मिळेल, पण शांत झोप मिळेलच याची खात्री नाही. नैतिक धडा. सुख हे विकत घेता येत नाही. राजवाडा असूनही झोप नसेल तर त्या वास्तूचा उपयोग काय? उदाहरण, आज अनेक सेलिब्रिटी किंवा बिझनेस टायकून्सकडे सर्व सुखसोयी आहेत, तरीही ते डिप्रेशन किंवा अँझायटीचे शिकार होतात. याउलट एखादा कष्टकरी शेतकरी दिवसभर काम करून झाडाखाली जी सुखाची झोप घेतो ती करोडपतीला पिल गोळी घेऊनही मिळत नाही. महागडा मॅट्रेस म्हणजे झोप नव्हे, हा धडा इथे मिळतो. आजच्या काळात मोठे बंगले आणि आलिशान गाड्या असूनही लोक डिप्रेशन किंवा मानसिक तणावाखाली असतात. याउलट ज्याच्या मनात समाधान आहे त्याला साध्या घरातही तोच आनंद मिळतो जो एखाद्या सम्राटालाही दुर्मिळ असतो. दुसरा चरण, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या भावार्थ, झोपडी ही जमिनीशी जोडलेली असते. जमिनीवर झोपणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे. जेव्हा माणूस आकाशातील ताऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्याला अथांग विश्वाची जाणीव होते आणि तो स्वतःचे क्षुद्रपण विसरतो. प्रभुनाम म्हणजे केवळ देवाचे नाव नाही, तर निसर्गातील चैतन्याचा अनुभव घेणे होय. नैतिक धडा. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने माणसाचे मन विशाल होते. उदाहरण, आपण आज स्क्रीनमध्ये अडकलो आहोत. ताऱ्यांकडे पाहण्याऐवजी आपण इंस्टाग्रामच्या स्टार्सकडे पाहतो. यामुळे फोमो सुटून जाण्याची भीती वाढतोय. जर आपण पुन्हा एकदा निसर्गाशी जोडलो गेलो तर मानसिक शांती मिळेल. निसर्ग हाच खरा डिस्ट्रॅक्टर आणि हिलर आहे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतो, जिथे आपल्याला आकाशही नीट दिसत नाही. ट्रेकिंगला गेल्यावर किंवा गावी गेल्यावर उघड्यावर झोपल्यावर जे स्वातंत्र्य जाणवते तेच स्वातंत्र्य महाराजांनी इथे मांडले आहे. तिसरा चरण, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनही होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या भावार्थ, संपत्ती आली की भीती येते. महालात तिजोऱ्यांचे रक्षण करण्यासाठी पहारेकरी लागतात, तरीही तिथे चोरीची धास्ती असते. पण झोपडीत चोराला चोरण्यासारखे काहीच नसते. जिथे मालकी हक्क नसतो तिथे भीती नसते. दारास नाही दोऱ्या म्हणजे पूर्ण पारदर्शकता आणि विश्वास. नैतिक धडा. तुम्ही जितके वस्तू गोळा कराल तितके तुम्ही त्या वस्तूंचे गुलाम व्हाल. उदाहरण, आज आपण डेटा सिक्युरिटी, सायबर चोरी आणि हॅकिंगच्या भीतीखाली जगतोय. ज्याच्याकडे काहीच डिजिटल मालमत्ता नाही त्याला डेटा चोरीची भीती नाही. अपरिग्रह, कमी साठवणूक हेच तणावमुक्तीचं साधन आहे. आज आपण घराला डिजिटल लॉक्स लावतो, CCTV लावतो, तरीही आपल्याला असुरक्षित वाटते. पण ज्याने आपले जीवन साधे ठेवले आहे त्याला कशाचीही चिंता नसते. खरा श्रीमंत तोच ज्याला कडी-कुलपांची गरज भासत नाही. चौथा चरण, जाता तया महाला, मज्जाव शब्द आला. भीती न यावयाला. या झोपडीत माझ्या भावार्थ, महालात जाण्यासाठी प्रोटोकॉल पाळावे लागतात. तिथे प्रत्येकाला प्रवेश नसतो. तिथे मज्जाव, बंदी असते. पण संतांच्या किंवा गरिबाच्या झोपडीत येण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. तिथे माणुसकीला महत्त्व असते, पदवीला नाही. नैतिक धडा. खरी भक्ती आणि प्रेम तिथेच असते, जिथे कोणालाही मज्जाव एंट्री प्रोहिबिटेड नसतो. उदाहरण, सोशल मीडियावर आपण ब्लॉक करतो, प्रायव्हेट प्रोफाईल ठेवतो किंवा विशिष्ट वर्तुळातच वावरतो, एको चेंबर्स. पण संतांची झोपडी ही ओपन सोर्स आहे. तिथे कोणताही भेदभाव नाही. इन्क्लुझिव्हिटी, सर्वसमावेशकता हेच आजच्या लोकशाहीचे आणि माणुसकीचे मूळ आहे.
कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळत नाही, पण ही झोपडी म्हणजे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक माणूस म्हणून स्वीकारला जातो. 5वा चरण. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने अम्हान जमीन माने. या झोपडीत माझ्या भावार्थ महागड्या शोभेच्या वस्तू शामदान किंवा मऊ गाद्यांमुळे शरीराला आराम मिळतो, पण मनाला नाही. जमीन मानणे म्हणजे वास्तवात जगणे. कृत्रिम सुखांपेक्षा नैसर्गिक स्थिती अधिक सुखद असते, असा हा संदेश आहे. नैतिक धडा. दिखाव्यापेक्षा अंतर्बाह्य शुद्धतेला महत्त्व द्यावे. उदाहरण, आजचे इन्फ्लुएन्सर कल्चर फक्त बाह्य सौंदर्यावर आणि ब्रँडेड कपड्यांवर चालते. यामुळे तरुणांमध्ये न्यूनगंड निर्माण होतोय. महाराजांचे विचार सांगतात की जमीन रियालिटी मान्य करा. आभासी, व्हर्च्युअल सुखाच्या मागे धावू नका. हॉटेलमधील 5 स्टार बेडपेक्षा कष्टाचे काम करून साध्या चटईवर घेतलेली झोप ही अधिक गाढ असते. महाराजांनी इथे गरजा कमी करण्यावर भर दिला आहे. 6वा चरण. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. कोणावरी न बोजा. या झोपडीत माझ्या भावार्थ हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. इथे उपकार नाहीत किंवा अपेक्षा नाहीत. तुम्ही आलात तरी आनंद आहे आणि गेलात तरी आनंद आहे. कोणाचे येणे ओझे वाटत नाही. हे निरपेक्ष प्रेमाचे लक्षण आहे. नैतिक धडा. कोणावरही ओझे न बनता जगणे. उदाहरण, आज नात्यांमध्ये एक्सपेक्टेशन्समुळे दुरावा येतोय. पॉझिटिव्हनेस वाढला आहे. महाराजांचे हे तत्व नात्यांमधील पर्सनल स्पेस आणि फ्रीडम अधोरेखित करते. कोणावरी न बोजा म्हणजे कोणालाही त्रास न देता स्वतःच्या धुंदीत जगणे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण लाईक्स आणि अटेन्शनसाठी जगतो, पण झोपडीचे तत्वज्ञान सांगते की कोणावरही भावनिक किंवा आर्थिक बोजा न टाकता जगणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. 7वा चरण. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे. या झोपडीत माझ्या भावार्थ देवांचा राजा इंद्र, देवेंद्र, ज्याच्याकडे सर्व स्वर्गसुख आहे, तो सुद्धा या झोपडीतील शांती पाहून लाजत असेल. कारण स्वर्गातही सत्तेची स्पर्धा असू शकते, पण झोपडीत फक्त शांती आहे. जिथे स्पर्धा संपते तिथे शांती सुरू होते. नैतिक धडा. शांती हीच खरी संपत्ती. डिजिटल युगातील उदाहरण. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसुद्धा शांती विकत घेऊ शकत नाही. युद्धाच्या सावटाखालील जगात जिथे शस्त्रस्पर्धा सुरू आहे, तिथे झोपडीतली ही शांतता जगाला पीसफुल को एक्झिस्टन्स, शांततापूर्ण सह अस्तित्व शिकवते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही जे मनशांतीचे सुख विकत घेता येत नाही, ते एका समाधानी माणसाच्या घरात विनासायास पाहायला मिळते. शांती ही आतून येते, बाहेरून नाही. 8वा चरण. तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी, मूर्ती तुझी राहावी. या झोपडीत माझ्या भावार्थ शेवटच्या चरणात संत तुकडोजी महाराज स्वतःला ईश्वराचरणी अर्पण करतात. माझे घर जरी झोपडी असले तरी त्यात तुझी परमेश्वराची मूर्ती सदैव असावी, म्हणजे माझे अंतःकरण हे तुझे मंदिर व्हावे. बुद्धिमती नेहमी विनम्र असावी. नैतिक धडा. अहंकार त्यागून ईश्वराला किंवा उदात्त विचारांना शरण जाणे. उदाहरण, डिजिटल युगात जेव्हा आपण स्वतःला ब्रँड बनवण्याच्या नादात अहंकार वाढवतो, तेव्हा तुकड्या ही वृत्ती आपल्याला जमिनीवर ठेवते. आयुष्याच्या शेवटी माणसाला संपत्ती नाही, तर त्याने केलेले सत्कर्म आणि त्याची ईश्वरावरील श्रद्धाच कामाला येते. अहंकाराचा त्याग करून ईश्वराला मनात स्थान देणे हाच अंतिम उद्देश आहे. हा अभंग उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा तुम्ही एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलात. महाल. तिथे वातानुकूलित खोली आहे, मऊ गादी आहे, पण तुमच्या मनात उद्याच्या कामाची चिंता किंवा कोणाबद्दलचा राग आहे. तुम्हाला तिथे झोप येणार नाही. या उलट एखाद्या ट्रेकला गेल्यावर थकल्यावर तुम्ही उघड्या आभाळाखाली ताऱ्यांकडे पाहावे, जमिनीवर झोपता. तिथे कोणतीही सुरक्षा नसते, पण मनाला मिळणारी ती शांतता म्हणजे या अभंगाचा अनुभव आहे. शांती ही सोयीसुविधांमधून फिजिकल कम्फर्ट निर्माण होत नाही, ती मनाच्या स्थितीमधून स्टेट ऑफ माइंड निर्माण होते. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आज आपण फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटच्या जगात जगतोय. इंस्टाग्रामवर कोणाचे तरी वेकेशन पाहून किंवा कोणाचे नवीन गॅजेट पाहून आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. आपण महालाच्या मागे धावतोय, पण पीस ऑफ माइंड हरवून बसलोय. तुकडोजी महाराज म्हणतात, लिव्हिंग सिम्पल इजंट अ कॉम्प्रोमाइज, इट्स अ फ्लेक्स. आपल्या डोक्यातील विचारांच्या तिजोऱ्या इतक्या भरल्यात की आपल्याला प्रायव्हसीची भीती वाटतेय. ज्या दिवशी तुम्ही तुमचे विचार ट्रान्सपरंट कराल, त्या दिवशी खरी शांतता मिळेल. महालात मज्जाव, एंट्री रिस्ट्रिक्टेड असतो, पण निसर्गाला आणि सत्याला कोणताही दरवाजा नसतो. तुमचे स्टेटस काय आहे यापेक्षा तुमचे स्टँडर्ड ऑफ थिंकिंग काय आहे हे महत्त्वाचे. जमिनीवर झोपून ताऱ्यांकडे पाहणं म्हणजे ग्राउंडिंग. तुमच्या मुळांशी जोडून राहा, स्टे ग्राउंडेड, आणि तुमची स्वप्ने ताऱ्यांइतकी उंच ठेवा. थोडक्यात काय, तर तुमच्या आयुष्यात किती सबस्क्रायबर्स किंवा बँक बॅलन्स आहे यावर तुमचे सुख ठरवू नका. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या सोबतीत साधेपणात आनंद वाटू लागेल, त्या दिवशी समजून जा की तुम्ही महालापेक्षा मोठ्या साम्राज्याचे मालक झाला आहात. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. मित्रांनो, आजच्या काळात आपली झोपडी म्हणजे आपले मन आहे. हे मन जर विकारांनी, मत्सराने आणि दिखाव्याने भरलेले असेल तर तिथे शांती मिळणार नाही. पण जर आपण ही मूल्ये जपली तर आपल्या मनाच्या झोपडीतच आपल्याला स्वर्ग मिळेल. सुख हे सिमेंटच्या भिंतीत नसून मनाच्या अवस्थेत आहे. राष्ट्रसंत म्हणतात त्याप्रमाणे खरी शांती तिथेच मिळते जिथे भीती नाही आणि जिथे कोणावरही बोजा नाही. आज एक छोटा प्रयोग करा. आज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे स्क्रीन बंद करा. तुमच्याकडे जे काही आहे, अगदी साध्या गोष्टी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
तुमच्या घराला महाल बनवण्यापेक्षा त्याला प्रेमाची झोपडी बनवून पहा. धन्यवाद. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.